त्यासी म्हणे पहाओ चांडाळ, पातकाचे मूळ पोरवडा, धन नाही त्यासी ठाईचा करंठा, समर्थाशी ताटा करिता ती, भोवल जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता सकळ म्हणती गर्वी. नाव ठेवणारच, बोललं वाचाळ आहे म्हणतेत, नाही बोललं गर्विष्ठ आहे म्हणतेत, धन नाही म्हणलं तर म्हणतेत हे ठाईचा करंट आहे म्हणतेत. म्हणजे संसारामध्ये तुम्हाला नाव ठेवणारच लोक, याचंच नाव जनवात. एकानं प्रयोग केला, महाराज मृदंगाचार्य महाराज प्रयोग केला, एकानं प्रयोग केला. त्यानं प्रयोगामध्ये काय केलं माहितीये का, ते डोळे मिटून चालू लागलं. त्याला लोक म्हणायला लागले, क्यों रे बड़े साधु बन गए हो, आग बंद करके चल रहे हो, बड़े ध्यान में रहते हो आजकल. झाली. मग त्यानं काय केलं, आता डोळे मिटून आपल्याला असं बोलायलेत म्हणून ते आलं घरी. पुन्हा दुसऱ्या दिवशी जेव्हा रस्त्यानं जायला लागलं तेव्हा ते वरती बघून चलू लागलं. मग म्हणले इतने अभिमानी हो गए, ऊपर ही देखते हो. आलं परत खाली बघून चलू लागलं, नीचे देखते हो, किसी के तरफ देखना ही छोड़ दिया क्या. पुन्हा ते नाराज, पुन्हा ते घरी आलं आणि बाहेर पुन्हा रस्त्यानं जाताना ते उजवीकड डावीकड मुंडी हिरो हलवत हलवत जाऊ लागलं. पुन्हा एक बहादर महाशय भेटलं आणि म्हणलं त्याला, आग का ठिकाणा नहीं, मुंडी हिलाता रहता है, इधर किधर चलता है रे. हे असं. मग पुन्हा ते घरी आलं, 2 दाबणं घेतले आणि दाबणं डोळ्यात घालून दोन्ही बुबळं बाहेर काढले. आणि हे जे नाव ठेवत होतं त्याला कळालं, त्या नाव ठेवणाऱ्यांची पुन्हा चर्चा. बराबर है, किया हुआ कर्म का पाप तो भोगना ही पड़ेगा, नहीं तो उसका बाप भोगेगा क्या. पुन्हा गावभर चर्चा. म्हणजे कसंही वागा, माणसं नाव ठेवणारच. आता एवढा चांगला माऊलीचा समाधी सोहळा बघून एखाद्याची इच्छा झाली एखाद्या महाराजांच्या हातून माळ घालायची, गेलं ते गावाकडे माळ घालून गावाकडे गेलं की मग लगे म्हणते सगळे लोक पारावर काही काही बिनकामाचे बसलेले असतात. काय बुवा थापला का बुक्का, वाजवी देवाच्या नावानं टाळ, घातली देवाच्या नावानं माळ, केलं बुक्यानं कपाळ काळ, करून करून भागले, देवपूजेला लागले, दातात गुतलेलं निघलंय का. तू गप मरकी, तू घालीत नाहीस आणि त्याला घातलेली त्याला टिकू देत नाहीस. म्हणजे ह्या लोकांचं झालंय काय माहितीये का, ते मग म्हणते की आता बाबा लय नाव ठेवले, ते इंद्रायणी जाते उडी मारते आणि उलटी उडी घेते, माळ टाकते, मोवर आल्यावर म्हणते माळ होय पडली 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 का तू घातलीस तळाला नेऊन. म्हणजे माणसाने किती नाव ठेवू द्या, याला जनवात म्हणतात. पण परमार्थकानं कसं वागावं, वारकऱ्यानं कसं वागावं, त्या शेतकऱ्याच्या एका कुत्र्यासारखं. आता प्लॅट झाले, पूर्वीचा काळ उबाळे बाबांना माहित असेल, त्या काळात शेतकरी भाजीपाला घेऊन यायचे विकायला. भाजीपाला घेऊन आल्यानंतर त्यासोबत कुत्र यायचं, ते दिवसभर भाजीपाला विकला शेतकऱ्यानं आणि रात्रीची वेळ झाली, महाराज घरी जायची घाई, त्याला काय कुत्र दिसलं नाही. ते म्हणलं कुठं काय आपलं काय डॉबरमॅन ग्रेट डॅन होतं, गावच्या कुत्रीचं पिल्लू दुसरं पाळू. निघालं ते शेतकरी, कुत्र आलं. कुत्र आल्यानंतर कुत्र्यानं बघितलं मालक काय दिसला नाही आपला बाबा जागेवर, मालक दिसला नाही. ते सैरा वैरा लागलं आणि त्यानं विचार केला आता आपल्याला कसंही करून मालकाचं घर गाठायचंय. तिथून निघालं महाराज ते मालकाच्या घराकडे आणि गावगावच्या कुत्र्यानं त्याच्यासाठी विनामूल्य सेवा सुरू केली. 15-20 कुत्रे धावून यायचे त्या कुत्र्यावर, एका कुत्र्यावर. पण हे कुत्र लय हुशार होतं. या कुत्र काय करायचं, ते कुत्रे धावून आले की 4 पाय वर करायचं, तोंड उघडायचं
आणि लहान लेकरू कसं गोंडा घोळते तसं गोंडा घोळायचं. मग ते 15-20 कुत्रे म्हणायचे जाने दो इसमें कोई दम नहीं. पुन्हा पुढचं गाव पुन्हा 15-20 कुत्री. हे चलत 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 प्रत्येक गावामध्ये सुरू. आणि याचं ठरलेलं घालीन लोटांगण वंदीन चरण. आणि असं करत 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 ते म्हणला महाराज कुत्र्याला म्हणला मला भेकड म्हणा मरक म्हणा काही म्हणा मला तुमच्या निंदेचं काही नाही रे बाबा, मला माझ्या मालकाचं घर गाठायचं. तसं आपल्याला संसारामध्ये कुणी काय बोललं महाराज हे सगळं विसरून जायचं. ते जुनिया जन भक्ती करा तुका म्हणे आता ऐका वचन. हे सगळं त्यागून आपल्याला भक्ती करायची भगवंताची. भगवंताची भक्ती करायची. आणि त्यासाठीच महाराज आपल्याला हे जे संसार आहे पूर्ण संसार या संसारामध्ये जगत असताना एका माणसाच्या घरी काय झालं माहितीये का? पाहुणे आले. पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर त्याच्या घरात होते बघा ढेकणं. झोप न लागू देण्यामध्ये 5 वैरी आहे झोपेची. त्याच्यामध्ये 1 नंबरचा नंबर लागतो ढेकणाचा. 4 बघून घ्या घरी गेल्यावर. उक्त नाही घेतलं मी. आणि ते ढेकणं झाले आणि ते हिंदीमध्ये गाणं होतं. गात्यात नाही महाराज, हिंदीमध्ये गाणं होतं. म्हणू नका नाही तर सुरू आपलं. खटमल भैया छोड़ मेरी खटिया बज गए 2 पे 2 अब मुझे सोने दो. हे खटमल, खटमल में रहता जो पराक्रम दिखाता हो खटमल. आणि पाहुणा आला, पाहुण्याला तुपातला शिरा खाऊ घातला आणि पाहुण्याला म्हणले पाहुणे हो तुम्ही मधात झोपा. चांगले लहाया पांढऱ्या लह्यासारखे कन्याच्या लह्यासारखे पांढरे झाले तो आमचे ढेकणं. झोपा तुम्ही मधात. बाहेरून लावली कडी महाराज त्याला झोपिलं त्या दोरीच्या बाजूवर. आणि झोपल्यानंतर पाहुणा जेव्हा बाहेर आला सकाळी कडी उघडली पाहुण्याला विचारलं कशी काय झाली झोप? मस्त सुखाने झोपलो. असं जर म्हणत असेल तर ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ पाहे. म्हणजे अशी कल्पना. आता मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकजील कवनाचे श्रवणी. हे मृत्यू लोक आहे आणि याच्यामध्ये कोणती कहाणी तुम्हाला ऐकणार आहेत तुम्ही? इथं सगळ्या दुःखाचीच कहाणी आहे. या संसारामध्ये दुःखाचा संसार महाराज. त्या दुःखाच्या संसारामध्ये एक सुख आहे ते विठोबाचे पाय आठवण्याचं सुख आहे.